भरपूर सारा पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये गरमागरम भजी असतील तर दिवसच खूप छान जाईल आपला. तर तेच बेसनची भजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर आज नवीन भजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चवीला अप्रतिम आणि मस्त असे कुरकुरीत होतात. त्याच्यासाठी इथे मी घेतलेला आहे पोहे. पोहे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून पोहे छान भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, ते छान आपल्याला कापून घ्यायचा आहे. तो बटाटा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि छान पोहे भिजवलेले आपल्याला ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे. ते मैदा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नका बनवू. त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला होता, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि मस्त अशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. त्याच्यानंतर टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर बॅटर अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर इथे ओवा टाकलेला आहे हातावर चोळून आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. थोडं पातळ वाटत असेल तर तुम्ही मैदा अजून मिक्स करून घेऊ शकता. त्याच्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटात ही भजी खूप छान अशी रेडी होतात. तर पाहू शकता खालून छान तळले येतात. तर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवून दुसऱ्या साईडने पण छान असे तळून घ्यायचे आहेत. तर आलटून पलटून छान आपल्याला कुरकुरीत कलर येईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता भजे छान तळल्या गेलेले आहेत. एका प्लेटमध्ये आता काढून घेते. तर पाहू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे भज्यांना आणि खूप मस्त झालेले आहेत. एकदम कुरकुरीत असे तुम्ही पाहू शकता. याचा आवाज किती छान येतो असा कुरकुरीत. नक्की ट्राय करा तुम्ही आणि माझे हे भजे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि जर ह्याच्यात कळत नसेल तुम्हाला तर मोठा व्हिडिओ अपलोड केलेला नक्की जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा.